ही गुलाल उधळतानाची दृश्य आहेत। राज्यातल्या 288 नगरपालिका पंचायतींचे निकाल हाती यायला सुरुवात होणार आहे आणि अशातच गुलाल उधळायला सुरुवात झालेली आहे। त्र्यंबकेश्वरमधले हे चित्र विजयी जल्लोष त्र्यंबकेश्वरमध्ये होतोय। आणि अध्यक्षपदाचे प्रतिनिधी यांना मतमोजणी कक्षात सोडण्यात यावे आणि ज्या प्रमाणामध्ये मतमोजणी झालेली आहे कृपया त्यांनी हा मतमोजणी कक्षात सोडावा। बघा, नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा हा विजयी जल्लोषाचे दृश्य आपण बघतोय। ती 10 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली। आता 10:30 वाजता आणि 10:30 वाजता अर्ध्या तासातच गुलालाची उधळ सुरू झालेली। नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वरमध्ये अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा हा विजयी जल्लोष सुरू झालेला आहे। गुलालाची उधळ अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे। नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर नगर परिषदेमध्ये अजित पवार गटानं विजयी जल्लोष केलाय। कुठल्या जिल्ह्यातल्या कुठल्या पालिका पंचायतींमध्ये सर्वाधिक नगराध्यक्ष कुठल्या पक्षाचे होणार याची उत्सुकता ताणलेली असतानाच आता हळूहळू एक एक निकाल आपल्या हाती यायला सुरुवात होईल। सध्या ही दृश्य त्र्यंबकेश्वरमधनं अजित पवार गटाचा विजयी जल्लोष सुरू झालेला आहे। त्र्यंबकेश्वरमध्ये आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे आपल्या सोबत आहेत। अभिजित, राष्ट्रवादीचा जल्लोष आपल्याला दिसतोय। अगदी खरं आहे। निकालाच्या पहिल्याच काही फेऱ्या आता सुरू आहे, मात्र निकाल स्पष्ट होण्याआधीच आता त्र्यंबकेश्वरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जल्लोषाला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि विजयोत्सव आनंदोत्सव त्या ठिकाणी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून साजरा केला जातोय। अगदी पहिल्याच फेऱ्या ज्या आहेत त्या आता सुरू आहेत, मात्र संपूर्ण निकाल स्पष्ट निश्चितच अभिजित, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। वेळोवेळी अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। एक मोठी बातमी येते आता, तर भगूरमध्ये अजित पवार गटाला धक्का बसलाय। बघा, राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का आहे, कारण शिंदे सेनेनं 25 वर्षांची सत्ता उलथवली होती। खरं तर सुवर्ण भगूरमध्ये एकनाथ शिंदेनी सभा देखील घेतली होती। हो, एकनाथ शिंदेची सभा झाली होती। नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रेरणा बलकवडे या आघाडीवर आहेत।